षटकांची मॅच आहे. ही मॅच संपल्यानंतर आम्ही आता जी मॅच झाली यामध्ये विनीत यांनी जी हॅट्रिक केली, विकेट हॅट्रिक, मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला घोषित करण्यात आलेलं आहे. ही मॅच संपल्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. तो तरी जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, यंग आणि युवा, आणि सलग 3 दिवस त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. आज सुद्धा अतिशय स्वीट व्हॉइस, गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. सज्ज होतील विशाल पाटील. सलग 3 दिवस कदाचित मधल्या वेळात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आमचे सहकारी समालोचक, आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य विकी टावरे यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल. खरं ते ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्ससुद्धा आहेत, पूर्णा स्पोर्ट पूर्णाचे, पण एक उत्कृष्ट समालोचक आहेत. पण जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा ते आमच्यात उपस्थित असतील आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून. पण तूर्त तरी जाऊया कॉम बॉक्समध्ये. विशाल पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बघा, अगोदरच अंधार पडेल म्हणून मॅच 3 ओव्हरची केलेली आहे. सो विनंती असेल की आता कोणत्या प्रकारे वेळ विलंब न करता त्वरित फिल्डिंग सेट करा आणि टीम रांजणोली सलामीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा मित्रांनो. टीम जुनानदुर्गी मित्रांनो, सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्ही फिल्डिंग सेट करा आणि टीम रांजणोली तुम्ही सलामीशी जोडी लवकर पाठवा. इव्हिनिंग सेशनमध्ये आणि अशा या पहिल्या उद्घाटनीय दिवसामधला हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सानवी 11 जहामान जुनानदुर्गी त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे टीम जयहरी रांजणोली. तब्बल आज 8 संघ खेळले आणि 8 पैकी 6 संघांना मागे टाकून या अंतिम मॅचपर्यंत हे दोन्ही संघ पोहोचलेत. पण आजचा पहिला दिवस कोणाच्या नावावरती असेल या प्रश्नाचे उत्तर आपल्याला दरम्यान या मॅचमध्ये मिळेल. सलामीची जोडी जितू चौधरी आणि त्यांचा समवेत भावेश ठाकरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहतायत सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 भव्य दिव्य पर्व. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र युवा नेता सुमित शेठ म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आमची चिमुकली देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. भरपूर चांगला गॉगल आहे तिचा. आता सामन्याला आपण सुरुवात करूया. फर्स्ट ओव्हर बॉलर मयूर म्हात्रे दरम्यान तयार होतो बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती जितू चौधरी आपल्याला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती भावेश ठाकरे. 3 ओव्हर आहेत आणि ज्याप्रमाणे क्लायमॅट आहे असं वाटतं की 3 ओव्हरमध्ये 40-35 पर्यंत जर बनवू शकले तर एक चांगला टोटल असू शकतो, कारण या क्लायमॅटमध्ये बॉल हवेमध्ये इझिली ट्रॅव्हल नाही होत. चला, विनंती असेल टीम जुनानदुर्गी आता तुम्ही सराव थांबवा आणि सामन्याला सुरुवात करा. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. फर्स्ट ओव्हर मयूर म्हात्रे समोर जितू चौधरी असेल. पॉवर प्ले नाही आहे. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाकले तर लॉंग ऑन, त्याचप्रमाणे एक फिल्डर काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर. पहिलाच बॉल मिस टायमिंग हवेमध्ये, बट कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाही आहे. फिल्डर पोहोचतात आणि बॉल फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने ऑफ द मार्क होतो आहे बॅटर जितू चौधरी. मागील सामन्यामध्ये बघा विनीत चे हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, पण त्यासोबत आपण हे देखील विसरू शकत नाही आहे की त्याच सामन्यामध्ये 30 धावा इंडिव्हिज्युअली जितू चौधरीने देखील बनवल्या होत्या. दरम्यान या इनिंगमध्ये आता अशी सुरुवात पहिल्या चेंडूवरती 2 धावा दरम्यान इथे आला. नेक्स्ट बॉल आता फार डीपमध्ये गेला होता. डेप्थ ऑफ द क्रीजमध्ये जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न जितूने केला, पण बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. नेक्स्ट बॉल आता हा फुल टॉस रेंजमध्ये रडारमध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. हा तडाखा जितू चौधरीचा बाटमधनं
षटकार. तिथे असे बॉलर तुम्हाला ठाऊक आहे की प्रत्येकी बॉलवरती बॅट चालणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये फुलटॉस बॉल टाकणं म्हणजे आ बैल मुझे मार अशी परिस्थिती. इन्व्हिटेशन दिलं होतं, इन्व्हिटेशनला स्वीकारलं आणि बॉलला बाउंड्री लाईनचा बाहेर मारलं. आता स्लो पवन, पण तरीसुद्धा दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता ठीक जाऊन पोहोचला 9 वरती. बघा, जेव्हा 3 ओव्हर 2 ओव्हरच्या मॅचेस तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळता आणि जेव्हा तुम्ही एक बॉलर असता आणि तुम्हाला बॉलिंग करण्याची संधी मिळते, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट माइंडमध्ये ठेवावी लागते की विकेट नाही, आपल्याला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे आहेत. आणि सध्या सगळ्या त्या गोष्टीचा विचार बॉलर मयूरला करावा लागेल. आता स्विच हिटचा फटका, प्रॉपर कनेक्शन, गॅपमध्ये हा स्ट्रोक आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. थँक यू. जस्ट मी एका गोष्टीचा उल्लेख भाई केला की जेव्हा कमी ओव्हर्स असतात ना, तेव्हा तुम्हाला विकेटपेक्षा जास्त महत्त्व, जास्त व्हॅल्यू डॉट बॉलची असते. बट फुल लेंथ बॉल टाकले जात आहेत, त्याचा फायदा इथे जीतू घेतो आहे. बॅटिंग लाजवाब. नेक्स्ट बॉल. आता देखील पूर्णपणे डेप्थ ऑफ द क्रीज गेला होता, स्टम्पच्या अगदी मागेच पोहोचला होता, बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे इथे मिळेल. धावफलकी अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड आता 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. मग जे मी म्हटलं की अगदी स्टम्पच्या मागेच पोहोचला होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ बॅटर्स डेप्थ ऑफ द क्रीजच खेळतात, क्रीजचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आता देखील फुल टॉस आणि फुल टोल आता देखील वसूल केला जाईल. आणखीन एक मोठा फटका. हा बॉल देखील स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. मोठा फटका दरम्यान आपण पाकला. हा लोबा फुल टॉस होता. क्रॉस लाईन खेळले. काऊ कॉर्नरला फिल्डर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. शेवटच्या मोमेंटला नाकारलं आणि अशा प्रकारे जर आपण पाकलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 21 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. टीम जय हरी रांजनवली. असून देखील 12 चेंडू आहे. ते 12 चेंडू आता कोणाचे 12 वाजवतील. बट पहिल्या ओव्हरमध्ये तर 12 वाजले बॉलरचे, कारण 21 धावा पहिल्या षटकामध्ये आला. अगदी आडव्या हातानेच घेतलं जितूने असंच मी म्हणेन, कारण 2 षटकार 1 चौकार फर्स्ट ओव्हरमध्ये 21 धावा एकूण आल्या. चला, विनंती असेल टीम जुनांदूर की सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जितका वेळ तुम्ही वाचवाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. चला, विनंती आहे की त्वरित फिल्डिंग सेट करायची आहे. टीम मीटिंग दरम्यान इथे झाली, बट आता त्या टीम मीटिंगचा निष्कर्ष काय निघेल याचं उत्तर तर आपल्याला इथे 6 चेंडूज देतील. सेकंड ओव्हर. बॉलर निशांत तयार होतो या दुसऱ्या ओव्हरमध्ये. कारण बघा, आता तर मी देखील जास्त सूचना करणार नाही या पहिल्या सत्रामध्ये, कारण सेकंड इनिंगमध्ये जुनांदुर्गी तुम्हालाच बॅटिंग करायची, सो त्याची काळजी तुम्ही घ्या. फर्स्ट ओव्हरमध्ये 21 धावा बनवला गेला. निशांत लेफ्ट हँड राउंड द विकेट. येत्या क्षणी स्विच हिटचा फटका. स्विच हिट अँड स्वीट हिट. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. जीतू चौधरी ही इज ऑन फायर नाउ. 1 मोर विकेट. म्हटलं जातं ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना, त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला अडवण्याचं धाडस नियतीसुद्धा करत नाही. आणि सामर्थ्यवान आणि धाडसी फलंदाजी असंच मी म्हणेन. काय बॅटिंग आतापर्यंत राखली.
सिंगल हँडेडली आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चाललाय. आता अजून थांबणार नाहीये. आणखीन एक चांगला फटका मिड ऑफला क्लिअर केलं. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचले. चांगली फिल्डिंग राखली. जे फिल्डर अगदी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा मधोमध फिल्डिंग करत होते अगदी तिथनं लॉंग ऑफपर्यंत पोहोचले आणि बॉल फील्ड केला आणि इन बिटवीन रन्स पूर्ण झाला या चेंडूवरती 2. 8 चेंडूंचा खेळ झाला आणि 8चे 8 चेंडू जितू खेळला आणि 29 धावा जितूने बनवला. 27 बनवलं माफी सुद्धा. 2 अतिरिक्त देखील आहेत. आता फॉलिंग स्लॉक स्विफ्ट खेळायचं होतं. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. फार शफल झाला होता. अगदी वाईड लाईनवरती जाऊन उभा झाला होता. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आज पाहिले गेले तर रांजरोली टीमसाठी प्रत्येकी ना इनिंगमध्ये एक मोठी इनिंग आपण पाहिली आहे. पहिल्या इनिंगमध्ये केतन म्हात्रे, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये जितूने 30, आता या मॅचमध्ये देखील जितू 27. आणि आणखीन काही तासामध्ये बनतील का? बॉल हव्यामध्ये डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कॅच पकडली जाईल आणि 27 धाव्यांची एक मॅरेथॉन इनिंग जितूची ती फिनिश आणि पगला धक्का लागला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 केतन म्हात्रे. आज 43 इंडिव्हिज्युअली बनवलं होतं आणि या मागील सामन्यामध्ये देखील चांगलीच बॅटिंग केली होती केतनने. या मागील सामन्यामध्ये 6 बनवला होता केतनने आणि फर्स्ट मॅचमध्ये 43 बनवला होता. येस 43 नॉट आऊट बनवला होता फर्स्ट मॅचमध्ये. अजून देखील पाकले गेलं तर या ओव्हरमध्ये किती चेंडू आहेत? अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लेफ्ट हँड राउंड द विकेट्स. विकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. चेंडू शिल्लक असेल आता या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला आणि शेवटचा बॉल मिस्टामिंग आहे हवेमध्ये. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फुल्डर डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धाव फळक आहे. 29 धक्के लागले 2 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या एका षटकाचा. तँगडीज न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 विनीत भगत मैदानात 7मध्ये क्रमांक 4 वरती दाखल होतो. याआधी आपण पाहिलं बॉलिंगमध्ये विकेट हॅट्रिक ज्या बॉलरने घेतली तो विनीत भगत होता या आधीच्या मॅचमध्ये आणि आता बॅटिंगसाठी तो झाला. आणि लास्ट ओव्हरमध्ये ललित ठाकरे दरम्यान तयार होतो बॉलिंग मार्कवरती. बघा ठाकरे ने 8 नवावरनं मला आठवलं की जुनांदुर्की संघ खेळतो आणि जुनांदुर्की गावानेच एक दमदार आवाज या भिवंडी तालुक्याला दिला. समीरजी ठाकरे सर याच गावचे आहेत आणि ते देखील कदाचित या सामन्याचा आनंद घेतच असतील. स्कोर कार्ड 29 विकेट 2 गेलेत आणि शेवटचं षटक या पहिल्या सत्रामधलं. फुल टॉस टाकलाय बॅट्स इकडा आणि विकेट किपर सहज सोपी संधी गमावली. का ते म्हटलं जातं ना चहा आता प्रथमेश भाई पितात आणि चहावरनं मला आठवलं की संधी देखील ना चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. लवकर खाऊन घ्या नाही तर विरघळून जाते आणि सध्याच्या घडीला संधी मिळतात बट त्याला ग्रॅप करता येत नाही आहे फिल्डरला. बघा मागील चेंडूवरती कॅच पकडायला हवी होती आणि आज एक वाक्य मी म्हटलं होतं की बघा क्रिकेट जितका पुढे हा खेळ निघून गेला या चेंडूनंतर ती माहिती पोचपण फुल लेंथ आहे बॅटचा टोला लागला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित दरम्यान मिसफिल्ड देखील झाली आणि आता अखेरेच बॉल उचलला गेला फेकला तोपर्यंत 2 धावा मिळतील. बघा अशी गोष्ट मी सांगितली होती अशा दिवसामध्ये की आज फिल्डर जर तुम्ही बॉलपर्यंत पोहोचतात तर तुम्हाला 10 आउट ऑफ 9 टाइम्स ती कॅच पकडायची आणि विकेट किपर तर जागेवरतीच होते.
त्यांना ती कॅच पकडायला हवी होती, कारण ती भावेश ठाकरेची कॅच होती. बट भावेश ठाकरे आता नॉन स्ट्रायकिंग एंड भरतात. आज पाहिलं गेलं तर भरपूर सारा कॅचेस देखील ड्रॉप झाल्या. बट विनीतचा हा फटका स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. लॉंग ऑन फार षटकार. थोडंसं विश्लेषण आपण करूया, रिप्ले आपण पाहूया ज्याप्रमाणे हा फटका विनीत खेळला होता. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅट स्विंग किती चांगली होती, बॅट फ्लो किती चांगला होता, कनेक्शन देखील प्रॉपर आणि डिस्टन्स देखील फार. कदाचित बघा हे क्रीडांगण देखील पाकले गेले तर आउटफील्ड फार चांगली आहे. मागे पाईपलाईन देखील ISPL मध्ये 9वा पाकला. ती संकल्पना कदाचित इथे राबवली जाऊ शकली असती. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. खेळ फार पुढे निघून गेला, कारण आजच्या डेटला आपण टेप बॉल देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये पाकलं बिग बॅशमध्ये, आणि त्याचप्रमाणे काही स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा रूल देखील आजकाल पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. आता देखील फटका, सेम शॉट अँड सेम रिझल्ट. वन मोर विकेट, सिक्सर. थँक यू डीजे. बघा गेले 2 जे फटके आलेत ना, रिप्ले पाकला तर असं वाटेल की तोच फटका आहे. बघा घडलं काय की बॅटर देखील तोच, फटका देखील तोच, आणि रिझल्ट देखील तोच, आणि चेंडू ज्या क्षेत्रामध्ये गेला ना तो क्षेत्र देखील तोच, आणि रन्स देखील त्यात 6. नेक्स्ट बॉल. 2 तर आले युनिटच्या बॅटमधनं, आणि तिसरा देखील येईल का. बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफला फिल्डर फक्त पाहतच राहतील. 3 in a row, सिक्सर. आणि पाहिलं गेलं तर गवळी सरांनी एका गोष्टीचा उल्लेख जरूर केला की डेप्थ ऑफ द क्रीज, आणि अगदी चेंडूला हाफ वॉलीवरती घेऊन हे फटके तिने एक्झिक्यूट केलेत. आणि मी म्हटलंच होतं की आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेटरना मोस्ट ऑफ बॅटर्स डेप्थ ऑफ द क्रीज का उभे राहतात. हाच तर ॲडव्हान्टेज गेला 3 चेंडूंवरती विनीत भगतला मिळाला. 3 मोठे फटके आलेत, आणि हा स्लो वन होता, बॅटचा टोला लागला. बट आता फिल्डर काऊ कॉर्नर क्षेत्रामधले पोहोचतात, बॉल फील्ड करतात. 2 धावा दरम्यान ते पूर्ण होतील. तिसरीसाठी देखील परतलेत, आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउट झालेत भावेश, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. या पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 53 आणि 54चा मॅच विनिंग टोटल इथे सेट केला टीम जहरी रांजनोलीने अगेन्स्ट टीम सानवी 11 जहनवान जुनांदुर्की. 54चा टार्गेट आहे. आता आजचा खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर आजच्या दिवसामधला शेवटचा सामना, आणि आमचा हा शेवटचा टर्न होता. उद्या आता आम्ही पुन्हा एकदा भेटणार आहोत सकाळी ठीक 9 वाजता. सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया. आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचा गोड आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला, आणि आज नव्हे तर मी म्हणेन भिवंडी क्रिकेटचा स्टार्टपासून तर आज देखील ज्यांचा गोड आवाज, आणि त्या काळामध्ये देखील जो आवाजाचा दबदबा होता आज देखील तोच आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे गुरुवर्य डॉक्टर गवळी सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. आपण आवाज ऐकत होता एक युवा आणि प्रतिभावान समालोचक. खरं तर खूप कमी वेळात ज्यांनी खरं तर उंच भरारी घेतलेली आहे, खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय, आणि सलग आपण 3 दिवससुद्धा ऐकणार आहात. पण तत्पूर्वी आज पहिला दिवस, उद्या सेकंड डे दुसरा दिवस असणार आहे, आणि आमचं शेड्यूल जे आहे ते बरोबर 9 वाजता सुरू होईल. पहिली मॅच हॉर्स टीम आकाश पाटील आणि प्रणय चौधरी यांचा खेळ आपण पाहणार आहोत पूर्णा स्पोर्ट मुलाच्या माध्यमातून, आणि आमचे विक्रांतजी इटाळकर यांचं मार्गदर्शन, कोचिंग कशा प्रकारे कामाला येईल याचं उत्तर पहिल्या मॅचमध्ये बघायला मिळेल. पूर्णा स्पोर्ट पूर्णा विरुद्ध जय हनुमान खोनी. दुसरी मॅच वीर बजरंग कारविडी विरुद्ध गावदेवी धोंडावडवली, आणि तिसरी मॅच आवाज भिनार विरुद्ध एकविरा मानकोली, आणि चौथा एक फेरीतला सामना असणार आहे तो जय बजरंग कारविडी विरुद्ध शेळके ब्रदर्स पोगाव. असे मॅचेस 8 संघ, दिग्गज संघ, दादा संघ खेळताना दिसतील.
पण पहिली मॅच पाहायला विसरू नका, कारण पूर्णा स्पोर्ट पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेत उतरलेला आहे. भलेही ऑर्गनायझिंग कमिटी असेल, पण संघसुद्धा पूर्ण ताकदीने उतरलेला आहे. त्यांचा खेळ आपण पाहणार आहोत. पहिली लढत त्यांना द्यावी लागणार आहे जय हनुमान खोणी. पूर्णा स्पोर्ट पूर्णा आणि जय हनुमान खोणी या दोन्ही संघ कॅप्टनला विनंती आहे की आपण बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. तर पुन्हा एकदा आपण हाय स्कोरिंग मॅचेस पाहतोय. आज कित्येक मॅचमध्ये आपण पाहतो टार्गेट जे आहे 50चा आकडा पार झाला. यापूर्वी आपण आज जवळपास 80 धावासुद्धा झाल्या, 70चा आकडासुद्धा पार झाला, 60चा आकडासुद्धा पार झाला. आणि ही मॅचसुद्धा आपण हाय स्कोरिंग पाहणार आहोत, कारण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 54 धावांची, म्हणजे बरोबर 18 ते 54. प्रत्येक षटकामध्ये किमान जर सानवी स्पोर्ट्स जय हनुमान जुनादुर्ग संघाला मॅच जिंकायची असेल तर किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. आज पहिला दिवस उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. अगदी पहिल्या मॅचपासून प्रेक्षकांनी मोठी गर्दी बघायला मिळाली. खास करून किंग ऑफ टेलिकास्ट राजा प्रिन्स मूवीज आम्ही याला संबोधतो, त्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले त्या सर्वांचं मी पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो पहिल्या दिवसासाठी. पण उद्या मात्र आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. जर जुनादुर्गी संघाला जर मात्र सुपर 3मध्ये पोचायचं असेल तर आक्रमकता त्यांना दाखवावी लागेल. या उलट जे रंधोली संघाला सुपर 3मध्ये प्रवेश करायचा असेल तर ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केलेली आहे, फलंदाजी केलेली आहे, त्याच अंदाजानुसार त्यांना गोलंदाजी करावी लागेल, क्षेत्ररक्षण करावं लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर मयूर आणि नील. पहिलं षटक हाताळण्यासाठी मोस्ट एक्सपिरियन्स प्रमोद, लिजंड क्रिकेटर हवेत आणि प्लॅटिनम डक. पहिली शिकार. आत्मविश्वास वाढत असतो आणि संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो, कारण सुरुवातीला लक्षही फार मोठे ठेवलेलं आहे. 54 इज अ टार्गेट. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय ललित ठाकरे. ललित ठाकरेने मात्र दाखवून दिलेलं आहे की माझ्यामध्ये क्षमता आहे, प्रत्येक मॅचमध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे, परंतु मात्र ही योग्य वेळ आहे प्रूव्ह हिमसेल्फ. प्रमोद मात्रे राईट आर्म. फटका खेळलेला टिपिकल पॉवर प्लेचा फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, जवळपास डीप स्क्वेअर लेग म्हणून क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. म्हणजे विनीत त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. स्क्वेअर लेगमध्ये मिड विकेटला आला, 2 धावा वाचवल्या आणि हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही एक धाव ही फार महत्त्वाची असते. का महत्त्वाची असते हे तुम्ही जाऊन आज गावदेवी दिवे संघाला विचारा, ते सांगतील एक धाव किती महत्त्वाची असते. प्रमोद मात्रे मार्गस्थ होईल. स्ट्रेट फटका खेळायचा होता, हवा तसा बॅटमध्ये आलेला नाही आहे. क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव धोकादायक ठरू शकते, मात्र थ्रो तितकासा चांगला आलेला नाही. प्रमोद मात्रे थोडासा नाराज आहे. ज्याप्रमाणे थ्रो यायला हवा होता त्याप्रमाणे थ्रो आलेला नाही आहे. डायरेक्ट जर थ्रो आला असता हातामध्ये कदाचित धावाची शक्यता होती. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झालेली 4. 1/4. प्रमोद मात्रे लिजंड क्रिकेटर आहे. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आणि वाटक. पंचांचा काय इशारा ते पाहूया.
चांगला प्रयत्न केला होता खरं तर झेल घेण्याचा, खूप चांगला प्रयत्न केला होता. जवळपास हा एक क्षण तर असं वाटलं की झेल घेतोय, अवघड झेल होता. आय थिंक विनीत त्या ठिकाणी होता. विनीत त्या ठिकाणी होता. विनीतने चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, जवळपास चेंडूपर्यंत पोहोचला सुद्धा होता. प्रमोद याला मात्र स्वंग केलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार. ज्या फटक्याची खरं तर आवश्यकता होती तो फटका बॅटमधून आलेला आहे, नील याच्या बॅटमधून. नील जॉन्सनची बॅटिंग बघितलं तर नीलची बॅटिंग बघितलं तर नील जॉन्सनची आठवण होते. झिम्बाब्वेचा नील जॉन्सन खूप चांगला बॅटर होता. मला आजही आठवते वर्ल्ड कप 99मध्ये नील जॉन्सन खूप चांगली बॅटिंग केली होती. भारतसुद्धा झिम्बाब्वेच्या विरुद्ध पराभूत झाला होता. हेनरी ओलोंगाने 3 फलंदाजात बाद केले होते. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असताना भारत अनपेक्षित पराभूत झाला होता. पण आठवण झाली नील जॉन्सनची. षटकाराने तर मात्र धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाली 11. समोर जे लक्ष आहे ते 54 धावांचं विशाल लक्ष आहे. प्रमोदला यश मिळालेले आहे, पण आता 11 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि विनीतकडनं चूक होणार नाहीये आणि नील याची खेळी संपुष्टात. दुसरं यश मिळते प्रमोद म्हात्रेला. प्रमोद म्हात्रे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. साई स्पोर्ट खारबावच्या विरुद्ध सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. दबाव टाकला होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर सातत्याने दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आणि त्यानंतर ह्या मॅचमध्ये सुद्धा प्रमोद याने आपला क्लास दाखवून दिलेला आहे की मी संकटमोचक का आहे संघाचा, मी सिनियर खेळाडू का आहे संघाचा, हे त्याने दाखवून दिलेलं आहे. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 11. हातामध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडू, 43 धावांची आवश्यकता. आव्हान फार मोठं आहे. कठीण मात्र नक्कीच नाही, अशक्य नक्कीच नाही. आव्हान कठीण आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही आहे. 12 चेंडू आणि 43 धावा. आता ते बॅटिंगसाठी आलेलं आहे. विनीत आलेला आहे. ललित ठाकरे बॅटिंग करेल. स्ट्राईक घेईल विनीत. फुलटॉस चेंडू, फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय जवळपास लॉंग लेगकडे. चांगलं क्षेत्ररक्षणची व्यूहरचना खूप चांगली आहे. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतात ना, तुमचं क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवायचे, व्यूहरचना कशा प्रकारे करायची, ते मात्र मी नेहमी सांगतोय की प्रमोद म्हात्रे असेल, केतन असेल, सुखदेव संघातील सिनियर खेळाडू आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलं जात आहे. विनीत याला हुकचा फटका, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय आणि एक चांगला झेल लॉंग लेगला समाप्त केला जातोय. तिसरा फलंदाज बाद होतोय. धावांचा पाठलाग करताना कुठेही दिसत नाहीये सानवी स्पोर्ट जे हनुमान जुनांदुर्की संघ. उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. पूर्णा स्पोर्ट पूर्णा आणि जय हनुमान खोनी या दोन्ही संघाने, संघ कॅप्टनने बरोबर सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. दुसरी मॅच असणार आहे वीर बजरंग कारविली विरुद्ध गावदेवी धोंडावडवली. तिसरी मॅच असणार आहे आवाज भिनार विरुद्ध एकविरा मानकोली. आणि चौथी मॅच असणार आहे ती जय बजरंग कारविली विरुद्ध शेळके ब्रदर्स पोगाव. 8 ही दिग्गज संघ खेळताना दिसतील उद्या. विनीत राईट आर्म, त्यामुळे फाईन स्वीप केलेला आहे. चेंडू जातोय जवळपास लॉंग लेग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेलं आहे. हे पहा क्षेत्ररक्षण कसं व्यूहरचना बघा. एक शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक अगदी बरोबर लॉंग लेगला आहे. फक्त
फक्त 2च धावा मिळत आहेत. धावसंख्या झाले 15. धावांचा पाठलाग करताना कुठेही संघ दिसत नाही जुनादुर्गी संघ, कारण 54 धावांचं लक्ष आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, फुल्लर लाईनचा चेंडू आणि सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारे धाव नाही. विनीतने काय गोलंदाजी केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. पहिली विकेट हॅट्रिक सुद्धा विनीतने पूर्ण केली. यावेळेला मात्र स्लॉक केलेला आहे चेंडूला आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल त्यांनी समाप्त केलेला आहे. आज विनीतने लागोपाठ 3 षटकार सुद्धा लगावले. षटकारांची तिकडी सुद्धा पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलं की FR सुपोर्त याने टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन याने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि 20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली याने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे करण. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल असं वाटतंय. सरळ बॅटने फटका खेळला. चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेणं तितकंसं सोपं राहणार नाही. चांगला प्रयत्न केला गेला होता. भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये एकदाच फक्त 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 37 रिक्वायर्ड इन 6 बॉल. 6 गेंदों में 37 रन की आवश्यकता है. मिशन इम्पॉसिबल, कारण चेसिंग इज कंपल्सरी. ग्रामीण क्रिकेटमध्ये एकदाच फक्त 6 चेंडूमध्ये 33 धावा चेस झालेल्या आहेत. थोडंसं या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. 38 धावांची आवश्यकता आहे खरं तर. 6 चेंडू आणि 38 धावा, कारण 16 धावा झालेल्या आहेत. 16, कारण लक्ष जे आहे ते 54 धावांचं लक्ष आहे. 38 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आलेला नाही आहे आणि खूप चांगला झेल घेतला जातोय फॉलो थ्रूमध्ये. विवेक झेल घेतोय आणि चांगली सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय. आता मात्र अगदी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की सुपर 3मध्ये पोहोचण्यास सज्ज झालेला आहे तो म्हणजे जय हरी राजनोडी हा संघ. कारण 5 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. आज वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे जय हरी राजनोडी संघाने बॅटिंग करताना प्रभुत्व गाजवलेलं आहे. पहिल्या 2 मॅचमध्ये जे राजनोडी संघ टॉस हरला, त्याला बॅटिंग मिळाली. मात्र तिसऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग केली आणि विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय हा संघ. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळालेलं नाही. चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. आणि आता तर मी म्हणेन की अगदी विजयाच्या दारात उभा असं म्हटलं वावगं ठरणार नाही, कारण 4 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. विवेक राईट आर्म, पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू जातो यष्टी रक्षकच्या हातात आणि तोपर्यंत फक्त 1च धाव. आता फक्त विजयाचं जे अंतर आहे ते कमी करायचं आहे सानवी स्पोर्ट्स जय हनुमान जुनादुर्गी संघाला. एवढंच काम फक्त करायचं आहे, कारण 3 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. स्विच हिटचा फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग स्टॉप, सीमा पार चौकार.
सांगितलं होतं की फक्त आणि फक्त विजयाचं अंतर कमी करण्यासाठी खेळायचं आहे. आता मात्र 2 चेंडू धावसंख्या वाढते 4ने. 21, 2 चेंडू आणि 33 धावा. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय JRE रांजोली संघ. फोर्स केलेला आहे. फक्त एकच धाव आणि आता फक्त एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. तो टाकून फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे आणि सुपर 3 मध्ये प्रवेश होईल. तो म्हणजे JRE रांजोली संघाचा. आणि याचबरोबर JRE रांजोली हा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन अभिनंदन JRE रांजोली. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे तो जितू चौधरी. 27 धावांची त्याने खेळी केली. 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. पण तत्पूर्वी आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत ते म्हणजे विनीतसाठी. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये विकेटची हॅट्रिक केली होती. सो विनीत पहिल्यांदा विनीतने यायचं आहे. विनीत सो पहिल्यांदा विनीतने यायचं आहे. पहिली जी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनीत आपण यायचा आहे पहिल्यांदा. त्यानंतर जितूने यायचं आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. सुमित सेठ मात्रे चषक 2025 मध्ये आज पहिला दिवस. आज पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू तसे आमचे सर्व मान्यवर सगळ्यांचं पूर्णास्फोट पूर्ण यांच्या वतीने पहिल्या दिवसासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आम्ही पुरस्कार देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा. सर्वप्रथम विनीतने यायचं आहे. विनीतची मागची मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर जितूने यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत ते म्हणजे विशेष म्हणजे आमचे विक्रांतजी इटाडकर यांनी तर खरं तर प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तिसरं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याने मला स्पॉन्सर केलेली आहे. त्याबद्दल आमचे विक्रांतजी इटाडकर तसेच ते पूर्णास्फोट पूर्ण संघाचे आधारस्तंभ आहेत, मार्गदर्शकसुद्धा आहेत. त्यांचं खरं तर विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहेत आणि नेहमीच एक डॅशिंग पर्सनॅलिटी राहिलेली आहे. त्यांचा संघ जेव्हा ते संघात काजल स्पोर्टमध्ये खेळायचे तेव्हा संघ खूप चांगली कामगिरी करायचा. विनीत, सर्वप्रथम विनीत आपण यायचं आहे. विनीत, आपणास ट्रॉफी जी विक्रांतजी इताडकर यांनी स्पॉन्सर केलेली आहे. आमचे माजी सरपंच नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी, त्याचबरोबर खास करून रेड बुल एनर्जी ड्रिंक जे जयजी इटाडकर यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आणि विलासजी टावरे यांनी स्पॉन्सर केलेलं हे आकर्षक गिफ्ट माजी सरपंच नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जितू आपण यायचं आहे. आज जो शेवटचा सामना झाला त्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली जितूने. 27 धावांची खेळी केली. त्यासाठी सुद्धा आपणास एक आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर रेड बुल एनर्जी ड्रिंक्स, त्याचबरोबर एक आकर्षक गिफ्ट आमचे सन्माननीय नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तर पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवरांचा विशेष विशेष आभार. मी मात्र आजच्या दिवशी थांबतोय. माझे सहकारी समालोचक विशाल पाटील, त्याचबरोबर आमचे विकी टावरे, स्कोरर जयेश तांगडी. आणि उद्या आमचा शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.